could test that. I feel so depressed when I can't seem to get out. But something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can't and I won't. That's what guides me the most. Fuck your lies, I'll do what I want. ओके, तर आपली अजून एका राईडची सुरुवात घराच्या बाहेर निघता निघताच ट्रॅफिकने झाली आहे. आणि आज पहिल्यांदा मी आपल्या व्लॉगिंगची सुरुवात डायरेक्ट, अरे यार काम चालू आहे ना काहीतरी, म्हणून मग थोडा ट्रॅफिक झालं आहे या रोडवरती. तर आपल्या नेहमीच्या डायलॉगने आपल्या या छोट्याशा व्हिडिओची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हलिंग ऑन पल्स. स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आपण चाललोय आज एका छोट्याशा राईडला, प्लस आज आपलं एक स्टेकेशन असणार आहे आपल्या मित्रांसोबत. मित्र कोण, तर हे मित्र आपल्या आता डिग्री कॉलेजचे मित्र, सगळे बॅचलर्स, आपले जे रूममेट होते ज्यांना तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, ते सगळे मित्र आहेत. आणखी याच्यानंतर माहीत नाही कधी केव्हा भेटतील. खूप लांब लांबचे मित्र आहेत सगळे, कोण बुलढाण्याचं आहे, कोण नाशिकचं आहे, कोण सांगलीचं आहे. जा बाबा जा, मला तू नाही देणार जायला. तर पेट्रोल तर आपलं फुल आहे. पेट्रोल मी आधीच फुल केलेलं परवा तेरवाच्या दिवशी, त्याच्यानंतर कुठे गेलो नाही. मग आता पेट्रोल तर काय टॉपअप करायची गरज नाही आपल्याला. पण आता राईड करताना आम्ही आणि माझा मित्र अथर्व, आम्ही दोघं असू इकडून, आणि तिकडून मग ते 6 जण त्यांच्या इथून बाईकवरून निघतील थोड्या वेळाने. अजून ते निघाले नाही, त्यांचं एक थोडंसं कॉलेजमध्ये काम आहे. तर असं एस्थेटिक रिसॉर्ट नाही बघितलं आहे यावेळी. दरवेळी आपले रिसॉर्ट एकदम भारीवाले असतात. यावेळी आपला थोडा एकदम बजेटमध्ये आणि चांगला असा रिसॉर्ट बघितला आहे. जास्त लांब पण नव्हतं जायचं, कारण की मग लांब गेल्यावरती अर्धा टाइम तर आपला ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. ए शादी है नाचो. हे आपली ठाणे मेट्रो 10 वर्ष झाली काम चालू आहे, कधी संपताय काय माहिती. आणि आज तुम्हाला जो आपला डॅशबोर्ड आहे बाईकचा, हा एरिया तर थोडा एकदम वेगळा दिसत असेल. हे याला काय बोलतात मला माहीत नाही. आय थिंक तिबेटियन फ्लॅग किंवा असंच काहीतरी बोलत असावं, नक्की मला नाव नाही माहिती. तो माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट दिला आहे मला खूप टाईमपासून हवा होता. ॲक्च्युली लडाखला गेल्यानंतर लावायची प्रथा आहे, पण ठीक आहे, आपण कधी जाऊ नाही जाऊ तेव्हा आपली व्हिडिओ असेल नसेल काय सांगता येत नाही. अरे वा, आज या टाइमाला पण टोल खाली है. कैसन बा, आज तो छुट्टी का दिन भी नहीं होतन बा, तो मेरे ख्याल से ऐसा तो नहीं होना चाहिए. बंदवा मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. So you know who am I? Let's get baby. नाके पे ट्रैफिक नहीं है सोचकर मैं खुश हो गया. यहाँ पे ट्रैफिक ही ट्रैफिक है. हमने ईंट पे दगड़ मार दी के धोखा में फोड़ दिया है. अरे कहना क्या चाहते हो? मजा फोटो मजा करी. थोड़ी देर का सुकून है, ट्रैफिक फिर आ जाता है. यह धरती मेरी माँ है, पर इतना ट्रैफिक क्यों है रोड पे? I want to go, I want to fly, I want to ride, I want to go faster and faster and faster and faster. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? So much traffic, also so much cool, and I'm very much heated. ए नेक्सॉन वाले रुक जा, मेरे को आगे जाने दे. तेरी गाड़ी बड़ी है, तू आराम से आता रहे. मेरी गाड़ी छोटी है, मैं ऐसा ऐसा करके निकल जाऊंगा. पर ये सारे रिक्शा वाले क्यों होते हैं जिंदगी में? रिक्शा वाले कभी नहीं जाने देंगे. आयुष्य में किसी से मत डरो, बस अगर तुम राइड करते हो तो इनसे डरो. And we have to stop on this petrol pump because one of our friend, Mr. Athurv Khanwilkar, where he is. हाँ कार क्यों ना लेगा? उसकी भी कार है ना, that's why I confused. नेहमीप्रमाणे गाईज मी एकदम टाइम टू टाइम आहे आणि महाशयांनी लेट केलाय.
काय बोलायचं त्यांना? हॅलो हाव कुठपर्यंत सेम रूट आहे? आपल्याला तो लेफ्टच मारायचं 12 किलोमीटर नंतर. माहिती आहे रे, म्हणून मी पण जास्त घाई नाही केली. कॉलेज जाणार आहे आता. बोलला मला, कॉल आलेला. तुला मित्र ठरव आपल्याला भेटलेला आहे आणि आता आपली छोटीशी राईड चालू झाली आहे. तर आता अर्धा रस्ता तर आम्हाला माहिती आहे, आमचा कॉलेजचाच रस्ता आहे थोडासा, आणि तिथून मग आपण मॅप लावू. ठीक आहे, तर आता इथून पुढे आपल्याला रस्ता नाही माहिती आहे, तर आता मॅप लावला आहे मी टँक बॅगमध्ये. आपला मित्र मागे आहे, तर आता मॅपच्या मदतीने आता पुढे जाऊया. आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या फार्मच्या इथे, कंचन फार्म हाऊस अँड रिसॉर्ट. हा त्यांचा बोर्ड, ही आहे एंट्री. आपला मित्र इथे आलेला आहे आणि हा आहे इथे फार्म हाऊस. तर बाईकला शेड तर नाही आहे कुठे, आता सध्या इथेच लावू, नंतर बघूया कुठे लावायची आहे. आता आपल्या दोन्ही बाईक इकडे आपण सावलीमध्ये लावले आहेत. तिकडे माडाची सावली आहे, तिथे जरा जास्त ऊन होतं. खूप सारा असा लॉन एरिया आहे. इकडे पुढे आमचा आता क्रिकेट खेळायचा प्लॅन आहे, तिथून एंट्रन्स आहे. आणि इकडे त्यांचं किचन वगैरे तो एरिया आहे. हा जस्ट एक सिटिंग एरिया आहे आणि हा रेन डान्स आहे. इकडे डायनिंग एरिया आहे मोठ्या ग्रुपसाठी. इथे लहान ग्रुप असेल तर इथे पण करू शकतो डायनिंग. आणि हा आहे आपला मेन कार्यक्रम, त्याचा मेन करता धरता चांगलाच मोठा आहे. इकडे थोडा कमी आहे, छोटा आहे. तिथे स्लोपमध्ये तिथे जास्त खोल आहे. काका तुमचं नाव काय? सीताराम काका. हे आपल्याला अटेंड करतील. काका जेवणाचं सांगितलं ना, 6 नॉन व्हेज आणि 2 व्हेज. आणि इकडे आहे आपली रूम, 3 रूम्स आहेत इथे. हा असा मोठाच्या डॉर्मेंट्री सारखा आपला रूम आहे. अरे ते हे बोल ना, तो आज आए हम बदलापूर में और बदलापूर की ये प्रॉपर्टी. वॉशरूम इथे आहे. दुसरे मुलं येईपर्यंत थोडा आराम करतो. तर आता आपला नाश्ता आलाय, उपमा आलाय, झालाय खाऊन. तुझा खाऊन झालाय. मला कसं आहे आता ब्लॉगिंग वगैरे असल्यावरती काही गोष्टी टाळाव्या लागतात, पटापट खाणं वगैरे. कसं आहे, चांगलं आहे का? लेट सीट. भूक लागलाय. 2 तास झाले आम्हाला इथे, आम्ही आलोय आणि ही लोक आता येत आहेत. लाजा शर्मा काय आहेत की नाही या लोकांना? शर्मा म्हणजे तशा शर्मा नाही. हा अजून पण मोबाईल फोन चालूच आहे याचा. थांब थांब, हे पकड. दोन्ही पण एका मालकाचे. तुम्हाला इथे बघा चांगलं वाटतंय का? इथे नाही चांगलं वाटलं तुम्ही जा तिथे, काय प्रॉब्लेम नाही. काय बोलतो मग? ठीक आहे, संध्याकाळमध्ये जाऊ. संध्याकाळी तिथे सांगा. बघा पूर्ण बोजा बिस्तर घेऊन डायरेक्ट आता घरी जाणार आहेत. संसार म्हणून सगळा सांगता नाही, मोठी माणसं आहेत. तुमची इच्छा झाली तर कधी पण आपण भेटूच. पण कसं आहे, आमची इच्छा होते तेव्हा दिसला, आता 2 तास लेट आलेत. इच्छा असेल तेव्हा. इकडे आता आपली मॅच आहे. लीगचं नाव काय? गल्ली प्रीमियर लीग. गल्ली प्रीमियर लीग. हेड्स. तर पिच खूप हार्ड आहे, त्याच्यामुळे आमचं डिसिजन आम्हाला ठीक वाटतं. बॅटिंग करू आम्ही, स्कोर करणारे बॅटिंग करून. आणि नुसते भांडत असतात. खेळ ना, चालू कर ना. GPL गल्ली प्रीमियम लीग. हा नॉन स्ट्रायकरला ठेव कोणतरी. ठीक आहे. हे आमच्या टीमचे कॅप्टन. सर्वाधिकरण मी केलेत. जेवण आजचं चिकन रस्सा, चिकन सुक्का, भाकरी, पापड आणि हे दोन्ही सेमच आहे. आणि हे आपले सगळे मित्र.
जेवत आहे. तिकडे क्रिकेट खेळून लगेच आम्ही पूलवरती गेलेलो सगळी डुबकी मारायला. प्रॉपर तुम्हाला शॉर्ट्स पूलचे पण देऊ. आता पहिले जेवतो. आम्ही दोन्ही पण मॅच हारलो. हे समोरचे दोन्ही पण मॅच हरले. माझी कॅप्टन्सी मध्ये आपण हरू शकतो असं होईल का? जिंकलो आपण मॅच. आता गाईज एक टास्क करायचा आपल्याला. आपण सगळे खेळत होतो क्रिकेट पण दोघं जण आहेत ते झोपले आहेत. त्याच्यातलं एकाला आता आपण करायचं आहे. थांब काय नाही एवढ्याला नाही समजत मला. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. तर गाईज आज आपण आलोय बदलापूरच्या फार्म हाऊस वरती आणि इकडे रंगलेला आहे स्विमिंगचा मुकाबला. आणि आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये सगळ्यांची माहिती करून देतो. आपले पहिले स्पर्धक आहेत मनीष भोसले. मनीष भोसले कॅमेरामध्ये बघा. मनीष भोसले. त्यानंतर आहे ऋषिकेश हाडे जे खूप फ्लेक्स करतायत. बघूया जिंकतायत का. त्यानंतर सगळ्यांचे चहिते सगळ्यांचे चॉकलेट बॉय मयूर जाधव. त्यानंतर आहेत आपले धावते पळू आणि सगळ्यामध्ये एकदम तत्पर असलेले सुयश सूर्यवंशी. त्याच्यानंतर हा कोण रे. हा कोण आहे. ए कोण आहे. कोणाला बोलाल काय. हा आपला खास आपला यार हा आहे अथर्व खानविलकर फ्रॉम घनसोली. आणि मी रेफरी आहे. आणि हे आपले दोन अंपायर आहेत प्रज्वल प्रधान आणि अनिश पाटील. जर कोण डुबलं बिडलं तर सांभाळून घ्या. आणि मग गेट सेट. थांबा. सायमन गोमेत. मी गो बोललो काय. आणि मग गेट सेट गो. आणि इकडे सुयश दादा आणि हाडे दादा मध्ये खूप मोठा आहे आणि ही लढत आलेली आहे आणि जिंकलेला आहे सुयश सूर्यवंशी. दुसऱ्या नंबरवरती हाडे. तिसऱ्या नंबरवरती मनीष. चौथ्या नंबरला आहेत मयूर आणि 5व्या नंबरला सगळ्यांचे चहिते सगळ्यांना आवडलेला सगळ्यांची अपेक्षा होती यांच्याकडून काहीतरी. मी जिंकणार होतो पण उडी मारली की नाकात पाणी गेलं. ज्यांना बक्षीस पाहिजे होतं. तर पूलमध्ये एन्जॉय करून आता आपण आलोय रात्रीच्या जेवणासाठी. आता माझा आवाज किती येतोय माहित नाही. बॅकग्राऊंड मध्ये नॉईस आहे. आपल्याला आता काय करायचंय. जेवण करतोय. होय आम्ही अन्न ग्रहण करतो. अच्छा थँक्यू भावा. थँक्यू सो मच. Many unbearable hours later. ओके सो दिस इज नेक्स्ट मॉर्निंग. आता आपण जातोय नाश्ता करायला. काल रात्री थोडंफार बोलत बसलेलो मग काय व्लॉग नाही केला. बोलून मग डायरेक्ट झोपलो. आणि आता सकाळी गेलेलो मी पूलला पण काय शूट नाही केला. सकाळी मस्त डुबकी मारून मग आता आपण जातोय फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करायला. तर बघूया आपल्याकडे काय काय. इकडे मिसळ पाव आणि भुर्जी पाव. आता आपण काय खाऊया बघूया. चला आता सगळे रेडी झालेत. आता सगळे एक अंतिम अलविदा करूया सगळ्यांना. कारण की आता सगळे आपापल्या घरी लांब लांबचे. कोण सांगली कोण बुलढाणा सगळे लांब लांबचे. प्रज्वल रड ना. बघूया आता ठरवतोय कसं जायचं. कारण की तिघांना स्टेशनला सोडायचं आणि मग आपल्या 3 बाईक आहेत. बघूया आता कसं जायचं. चला तर आपली तयारी झाली आहे. मित्र पण रेडी आहेत. निघूया आता आपण. इथे लवकर ऊन आहे. लवकर काढ. विदर्भाची स्टाईल आहे. हो तेवढ्या लांब आहेस.
बाय 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 हाडे. अथर्व आणि मी आता आपण एकत्रच असू घनसोलीपर्यंत, नवी मुंबई, आणि मग त्याच्यानंतर मी ॲज ऑलवेज ठाण्याला. आणि आता डायरेक्ट आपण व्लॉगचा एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा, मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बघत राहा तुमच्या आवडीचं चॅनल ट्रॅव्हलिंग ऑन क्लाउड्स.